गुड मॉर्निंग, नमस्कार. प्रिया माने ब्लॉगमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे. तर दिवसाची सुरुवात झाली माझी पार्सल घेण्यापासून आणि माझं ॲमेझॉनचं पार्सल आलं होतं आणि ॲमेझॉनच्या पार्सलमध्ये मी काय मागवलं आहे ते तुम्हाला कळेलच. घेऊन घरात गेले आणि पटकन मी भाजी बनवली भावासाठी. मम्मीने बाकीचं बनवून ठेवलं होतं, पण माझ्या भावाला वेगळी भाजी लागते, तर मी मस्त आज एन्जॉय करत त्याच्यासाठी भाजी बनवत होते. पटकनी पार्सल खोलायला सुरुवात केली कारण की मला वेट होत नव्हता, कारण खूप दिवसापासून मला हे मागवायचं होतं आणि मी सर्च केलं ॲमेझॉनवरती, तर मला छान असं हे मिळालं. K9 ब्रँड आहे आणि वायरलेस माईक आहे हा. आणि जेणेकरून तुम्ही आहे ना बाहेर कुठे गेलात ना तर तुम्हाला आपण जे व्हिडिओ काढतो ना तर ते आवाज येत नाही, तर त्याच्यामुळे माईकचा आहे ना खूप म्हणजे नाही का खूप छान असं उपयोग होईल आपल्याला आणि माझ्यासाठी. कारण की खूप जण मला बोलतात की ताई तुमचा आवाजच येत नाही ब्लॉगमध्ये, तर आता काय करणार ना, ते नव्हतं माझ्याकडे, पण आता मी मागवले फायनली. आणि मी ते किती वेळचं खोलते आणि ते मला खोलतच नव्हतं, पण मला शेवटी कळालं ते कसं ओपन होतं. मी एवढं रिया जसं ते पार्सल मी ओपन केलं तिला समजलं की हे ते कशासाठी आहे. ती मस्त एन्जॉय करते, मी जसं त्याच्यामध्ये बोलते तसं ती बोलते. आय होप तिला मला जास्त शिकवायची गरज पडणारच नाही आहे. तिथून मी डायरेक्ट डीमार्टला गेले कारण की मला खूप दिवसापासून डीमार्टला जायचं होतं आणि मला काय घ्यायचं नव्हतं, पण मला ना फक्त बॉडी लोशन घ्यायचं होतं. त्यासाठी मी डीमार्टला गेले. पण इथे आल्यावर मला समजलं की मला फक्त बॉडी लोशन नाही घ्यायचं, खूप काही अशा गरजेच्या वस्तू असतात की तिथं डीमार्टला गेल्यावरच मला आठवल्या. आणि माझ्यासोबतच असं नाही, तर तुमच्यासोबत पण असं झालं आहे का? दिवसभर आहे ना डीमार्टमध्ये खूप गर्दी असते, त्याच्यामुळे म्हटलं की आपण सकाळ सकाळ उठून जाऊया, की मला पटकन असं पार्लरला जात आहे. आणि बघते तर काही डीमार्टमध्ये एवढी गर्दी की बापरे. आणि सगळेजण आहे ना बॉडी लोशन हे तेच घ्यायला आले कारण की विंटर सुरू झालं आहे ना. मी पार बिल काउंटरपर्यंत पोहोचले आणि मला नंतर समजलं की मी पॅराशूट बॉटल तर घेतलंच नाही आहे, कारण की मी आहे ना हेअर ग्रोथ आणि हेअर ज्यांचं नाही का गळतात ते खूप, त्यांच्यासाठी मी एक ऑइल तयार करणार आहे. कारण की माझ्या स्वतःचं हेअर गळतात आणि मी ते ट्राय केले, त्याच्यामुळे मी ते ऑइल घ्यायला आले होते इथे. आणि तो पण व्हिडिओ मी तुमच्यासोबत शेअर करेन नक्कीच. सकाळ डीमार्टला आले आणि सकाळ माझे 2000 रुपये खर्च झाले. डीमार्टला आल्यावर मी असं ठरवलं होतं की मी फक्त लोशन घ्यायला येईन आणि लोशनच्या वरचा खर्च झाला आहे माझा. बाय गॉड. ये आमची रिया, हाय बोल रिया. हाय गाईज. आता इथून मी थेट पार्लरला करतं काय पटकन साफसफाई करून घेतली, देवपूजा करून घेतली, स्वामींना नमस्कार करून घेतला आणि लगेच मी कामाला सुरुवात केली. कारण की क्लायंट ऑलरेडी येऊन बसलेलं. मी त्यांचा मस्त असा कट हेअरकट करून घेतला. तुम्हाला आवडला का? 2-3 क्लायंटचं मी सर्व्हिस करून घेतली पटकन, कारण की ते लोक व्हिडिओ काढायला नाही बोलतात आणि त्याच्यामुळे मी हे नाही करू शकत, त्यांना फोर्स नाही करू शकत व्हिडिओसाठी. काही जणांना नाही आवडत, तर ठीक आहे चला. तर मग ते क्लायंट झाल्यानंतर मी जेवण करून घेतलं, कारण की 2-2:30 वाजले होते ऑलरेडी आणि मला खूप जाम भूक लागलेली एवढं फिरून. तर असा होता माझा आजचा दिवस. भेटूया आपण नेक्स्ट ब्लॉगमध्ये. बाय बाय. थँक्यू सो मच.